नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। आज आपण लोकरीपासून मोगऱ्याचा गजरा कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला व्हाईट कलरची लोकर लागणार आहे, ग्रीन कलरची लोकर लागणार आहे, क्रोशेची सुई। आपल्याला हा ग्रीन कलरची लोकर घेऊन त्याची साखळी बनवून घ्यायची आहे। आता इथे ही ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे। आपल्याला इथे एक नॉट बांधून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये सुई एंटर करून त्याला अशी साखळी बनवायची आहे। अशी आपल्याला 110 साखळी बनवून घ्यायची आहे। एका साखळीतून दुसरी साखळी काढत जायची, अशा 110 मी आता इथे अशी साखळी बनवून घेते। आता ह्या 110 साखळी माझ्या बनवून झालेल्या आहेत। आता आपल्याला ह्यामधून हाफ डबल क्रोशे ह्या साखळीमधून घेत जायचं आहे। आपल्याला ही जी आहे साखळी पहिली तर 3 घेता ह्या तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये खांब सुरू करायचे आहे। तर यामध्ये सुई एक साखळी आहे, अजून एक साखळी घ्यायची। 3 नंबरच्या साखळीमधून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। असे हे आपले 3 दिसतात ते वेढे। आता ह्यामधून परत चौथ्यांदा धागा गुंडाळून यातून बाहेर काढून घ्यायचा। ह्याला हाफ डबल क्रोशे म्हटले जाते। जे साखळी 2 1 न घेता आपल्याला 3 वेढ्यातून चौथा धागा काढून घ्यायचा आहे। पुन्हा आता शेजारच्या साखळीमध्ये हाफ डबल क्रोशे काढून घ्यायचे। एक साखळी आहे, दुसरी पुन्हा धागा घ्यायचा आहे, तिसरा साखळीतून आपल्याला बाहेर काढायचा आहे। चौथ्यांदा पुन्हा सुईला वेढा घेऊन ती साखळी 3ही घेतलेल्या वेढ्यातून काढायची आहे, म्हणजे हाफ डबल क्रोशे। तर असे प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। मी हा व्हिडिओ स्लोच ठेवत आहे जेणेकरून मला हा डबल क्रोशे कसं घ्यायचंय हे लक्षात येईल। एक साखळी दुसरी सुईला वेढून घ्यायची, तिसरं साखळीतून बाहेर काढायची, चौथा पुन्हा सुईला वेढा घ्यायचा आणि जे सुईला वेढा घेतलेला आहे तोच धागा 3ही साखळीतून काढून घ्यायचा आहे। ह्याला असं प्रत्येक साखळीतून आपल्याला हे हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आहे। तर मी सगळ्या साखळीवर हाफ डबल क्रोशे करून घेते। आता हे आपल्या इथे जे हाफ डबल क्रोशे घेऊन ही लाईन पूर्ण केलेली आहे। प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहे। शेवटच्या बाजूला गाठ टाकून घेतली आहे। आता हे कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला व्हाईट धागा घ्यायचा आहे आणि त्याची ते साखळीमध्ये गाठ मारून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे चेन दिसत आहे, गाठ मारून घेतली आहे पहिल्या चेन मध्ये। आता इथूनच आपल्याला पहिली स्लिप नॉट घ्यायची आहे, त्यानंतर 3 साखळी घ्यायची आहे, 3 चेन घ्यायची आहे, 1 2 3। आता ह्याच ज्या साखळीमधून आपण ही चेन घेतलेली आहे तर त्यामधूनच आपल्याला 4 डबल क्रोशे घ्यायचे आहे। डबल क्रोशे म्हणजे ही एक साखळी, पुन्हा दुसरी साखळी सुईला ओवून घेतली आहे, तिसरी या साखळीतून सुई बाहेर काढून ही तिसरी साखळी, चौथी साखळी, आधी 2 साखळीतून धागा काढून घ्यायचा आहे, त्यानंतर पुन्हा 2 साखळीतून धागा काढून घ्यायचा आहे। ह्याला म्हणतात डबल क्रोशे। हे एक खांब झाला आपला। आता हा दुसरा, असे 4 करून घ्यायचे आहेत। हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा। म्हणजे पहिली आपण 3 साखळींचा एक खांब करून घेतला, त्यानंतर 4 खांब बनवून घेतले, असे टोटल 5 खांब झाले। पहिल्या साखळीमधून आपल्याला जो पहिले 3 साखळ्या घेतल्या होत्या त्यातल्या ह्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे। जी 5व्या खांबाची साखळी आहे ती ह्या पहिल्या साखळीतून बाहेर काढायची आहे आणि एक साखळी घेऊन ज्या ग्रीन कलरच्या साखळीतून आपण हे सर्व खांब ओवून घेतले आहे त्यामधूनच परत स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। म्हणजे एक सिंगल साखळी यातून ओवून घ्यायची आहे
आता नेक्स्ट दुसरे जे साखळी आहे त्यामधून सेम अशीच प्रोसेस करायची आहे. आधी स्लिप स्टिच एक साखळी काढून घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा 3 साखळी 1 2 3, त्यानंतर डबल क्रोशे. डबल क्रोशे कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. पुन्हा एकदा आपली ही सिंगल साखळी आहे, सुईवर एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा ज्या ग्रीन साखळीतून आपण खांब ओवून घेतले ठिकाणाहून एक साखळी ओवून घ्यायची आहे. हे 3 झाल्या. चौथी पुन्हा एकदा सुईला वेढून घ्यायची आहे. पहिल्या 2 साखळीतून धागा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा 2 साखळीमधून धागा काढून घ्यायचा. असे 4 खांब बनवायचे. 2 झालेले आहेत, हा तिसरा, चौथा. आता हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. थोडी साखळी मोठी ठेवायची आहे ही. आता पहिल्या साखळीमधून सुई ओवून ही जी साखळी आहे ती त्यातून बाहेर काढून घ्यायची आहे. एक स्लिप स्टिच, ज्या साखळीतून आपण खांब घेतले आहे त्यातून पुन्हा एकदा स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट साखळीमधून स्लिप स्टिच घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा 3 साखळी. हीच प्रोसेस पूर्ण साखळींमधून करून घ्यायची आहे. 3 साखळी, त्याच्यानंतर 4 खांब, 1. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे होत जात आहे. हे जसं करत जाऊ तसं हे अशा प्रकारचं दिसतं. तुम्ही बघू शकता प्रत्येक साखळीमध्ये मी हे असे खांब घेऊन मोगऱ्याची कळी बनवून घेतलेली आहे. हे करताना असं पिळा पिळा होत जातं. असं पूर्ण शेवटपर्यंत करून घेतला आहे. तर शेवटचे 2 राहिलेले आहेत ते मी आता इथे करून घेते आहे. आता इथे आपण हे धागा एक्स्ट्राचा कट करून टाकूया आणि आहे त्या साखळीतून बाहेर काढून गाठ मारून घेऊया. हे आपल्या गजऱ्यासाठीचे विणून तयार झालेलं आहे. हे अशा प्रकारे दिसते. मी सुईमध्ये ग्रीन धागा ओवून घेतलेला आहे, म्हणजेच ग्रीन लोकर ओवून घेतली आहे. हे जे ग्रीन कलरचे खांब केलेले आहेत तर त्यामधून आपल्याला ही सुई धाव दोऱ्याप्रमाणे टाकायची आहे. आता पहिल्या खांबमध्ये हे ओवलं की 2 खांब सोडून पुन्हा चौथ्या खांबमध्ये आपल्याला हा धागा टाकून घ्यायचा आहे. जसं गोधडीला आपण धाव दोरा घालतो तसंच हे करत जायचं आहे. तर ह्या गॅप मधूनच आपल्याला असं करत सगळं ओवून घ्यायचं आहे. हे सगळं असं धागा पूर्ण खांबांमधून काढून घेतला आहे. आता हळूहळू आपल्याला हे पुढे पुढे ओवून घ्यायचं आहे. म्हणजे जो ग्रीन धागा ओवलेला आहे तो ओढून घ्यायचा आहे आणि हे असं छान असं गजरासारखं आपण करून घेऊया. पहा तयार आहे आपला सुंदर असा मोगऱ्याचा गजरा. जरी कधी आपल्याला गजरा बाजारात खरा हा उपलब्ध झाला नाही तर हा सुद्धा आपण माळू शकतो. तयार आहे हा आपला लोकरीपासून बनवलेला मोगरा गजरा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसेच असा गजरा जर तुम्हाला बनवून हवा असेल तर ह्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. ऑर्डर केल्यानंतर 8 दिवसांनी तुम्हाला हे मिळून जाईल. तसेच आपल्या घरी गौरी गणपतीचं आगमन होतं त्यावेळेस गौरी आणि महालक्ष्मींसाठी ह्या गजऱ्याची ऑर्डर तुम्ही करू शकता. दिसायला खूप सुंदर आणि सुरेख असा आहे आणि तसेच आपण सुद्धा स्वतः माळू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.